हा नमस्कार, माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार, भाऊ बहिणीला नमस्कार, रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, काय चाललंय मग? झालं का जेवण तुमचं? तर मी म्हणणार आहे आता, काळ्या मातीत धनी माझा राबतो घर, लाख जीवाचा संसार चालतो. बरोबर आहे का दाजी? बरोबर आहे. गाणं काय चुकलं गाण्यातलं तर माफ करावं, कारण देवानं तर माझं शेत ठेवलेलं नाही. 1 रुपयात मिंद नसताना, काही कारण नसताना आज ही जी शेतात उभी आहे ती आमच्या दादाचं, माझे म्हणजे असे दाजीच्या ओळखीचे, दाजीचे कोणी मित्र, सगळ्यांची ओळख. आज ती आमच्या मावशीच्या रानात आम्हाला बोलविलं होतं, मग मी तिथं आले आज. तर त्यांच्या इथं त्यांनी हुरडा खायला बोलविलं होतं आम्हाला. आज दाजी इकडं बरं पानात काय, तर मी आज इथं आलेले बघा. हुरड्याला कंस आलेत का नाही दाजी? आलेत ना. येऊन गेले, निबर झाली नाही. हो, निबर झाले ते आता. खालची पक्काचं कवळेत आले का नाही, खालचे कवळे त्याचा हुरडा करायचा आपली. हो हा हो. मग त्याला यायचं आपण. तर मी गाणं म्हणणार आहे भावा बहिणीनं, ऐका. गाण्यातलं काय चुकलं तर दाजी हां, माफ करावं. बर बर. एक मुलगी समजून, बहीण समजून माफ करावं. आणि दाजीनं नाही का माफ करायचं? करायचं की. दाजीनं त्यांची बायको समजून माफ करावं. हां, काय सांगायचंय भावा बहिणीनं तुम्हाला? आता जर चालू व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही शब्द चुकला, दाजी पुन्हा लय खवळत्यात, म्हणून दाजीला बी मी म्हणत असते, दाजी हां, चुकलं तर माफ करा. बर बर. म्हणून आपल्याला आता गाणं कोणचं म्हणायचंय? काळ्या मातीत, काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, लाख जीवाचा संसार चालतो. बरोबर आहे का? बरोबर आहे ना. काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, लाख जीवाचा संसार चालतो, लाख जीवाचा संसार चालतो. काळ्या मुरमात हो आली बाजरी, राया माझ हो मोठावरी. ऐका मंडळी, दाजी हां, ऐका. काळ्या मुरमात हो आली बाजरी, राया माझ व मोठावरी. चाक वाजत कानामध्ये, चाक वाजत कानामध्ये, कुय कुय कुय. काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, लाख जीवाचा संसार चालतो. काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, लाख जीवाचा संसार चालतो. आमच्या खुशीत आली या पेरणी, माता बहिणीनो ऐका नीट. आमच्या खुशीत आली या पेरणी, मेघराजाने दिलं पाणी. कंस कंसात मोती दाना भरतो ग. दाजी हां, ऐकलं का? कणीस इथं आहे माझ्यापाशी, बघा हे, आहे ना. बघा कणीस कसं आहे. हां, कंस कंसात मोती दाना भरतो ग, काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, बाई राबतो, लाख जीवाचा संसार चालतो. काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, बाई राबतो, लाख जीवाचा संसार चालतो. आम्ही शेतकऱ्याच्या बाया. ऐका धनी, हां, मला एक सांगायचंय. माझ्या खूप दुःखातली मी माता बहिणीनो, सांगता येत नाही आणि अंतकरणातून माझ्या फुटत नाही, इतकं हृदय भरलेलं आहे. एक दिवस एक रात्र पुरणार नाही. काय विनाकारण आमच्यावर एवढं हे संकट आलं, आणि 1 रुपयात कुणाच्या मिंद नसताना माझं शेत गेलं भावा बहिणीनो. आज मी गाणं तयार केलेलं गाणं आहे, आणि बऱ्याच दिवसांनी मी म्हणायले, म्हणून गाणं म्हणताना हुंदका भरून येतो. कारण म्हणून म्हणायचंय, आम्ही शेतकऱ्याच्या बाया, आम्ही शेतकऱ्याच्या बाया, आमच्या सुखादुखाची छाया, आमच्या खुशीत फुलवरा फुलवरा फुलतो ग, आमच्या खुशीत फुलवरा डुलतो. काळ्या मातीत धनी माझा राबतो ग, बाई राबतो, लाख जीवाचा संसार चालतो ग, बाई चालतो.
काळ्या मातीत धनी माझा राबतो ग बाई राबतो. ऐका माता बहिणीनो, तुम्ही म्हणसाल जयश्रीताई अशी का करते. आता शेतातलं गाणं म्हणते मी. आज 1 रुपयात मिंदी नसतानी शेताचं तोंड बघितलं नाही माता बहिणीनो मी. विनाकारण आमच्यावर एक वेळ आलती. ती वेळ काहीच कारण नसतानी, काहीच 1 रुपयात मिंदर नसतानी कवडी किमतीत गेलेले ती म्हणतात ना. पण असा टाईम वैऱ्यावर सुद्धा येऊ नये माता बहिणीनो. इकडं रोड आहे, गाड्याचा आवाज येतोय. वैऱ्यावर सुद्धा असा टाईम येऊ नये. आधी मुलाला मुलगी बघायला आली तर काय म्हणतात, शेत आहे का, शेत आहे का, हे प्रश्न आधी टाकतात. किती अवघड आहे भावा बहिणीने. म्हणून मी म्हणते, विनाकारण कुणी कुणाला फसवू नका. आनंदाचं 2 शब्द बोला. कुणी कुणाला हिसकावून घेऊ नका रे कुणी कुणाचं. आज माझं विनाकारण शेत गेलेलं आहे आणि ते प्रत्येक शब्दात, प्रत्येक गोष्टीत मला दिसतंय. देवा का आम्हाला ही धोका झाला, का देवा आम्हाला हा धोका झाला, असं प्रत्येक क्षणाला वाटतंय. रोज मुलाला आता पाहुणे यायला चालू झाली. माझ्या मुलाला आले की आधी म्हणतात, शेत आहे का. तर बघा, आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सगळ्याला माहीत झालेलं आहे. म्हणजे दाजीच्या जी ओळखीचे ते, तर ते काय म्हणते दाजीला की रमेश तू घाबरू नको, तुला व्हिडिओ काढायचेत ना, तू आमच्या रानात व्हिडिओ काढायला. आज आम्ही कुठं आलेलो आहेत माता बहिणी तुम्हाला माहिती आहे का माता बहिणी. आम्ही आरसुलीच्या पुढे आलेलो आहेत. आज आरसुलीच्या पुढे दाजी ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी ओळखी भरपूर आहे दाजीच्या. तर आत्ताच आम्हाला वाटत बऱ्याच जणांनी अडविलं, दाजी आमची तर या व्हिडिओ काढायला, आमची तर या व्हिडिओ काढायला. पण आम्ही म्हणलं नाही, आता आपल्याला आधी बाळूमामाचं दर्शन घ्यायचं. आरसुलीच्या पुढे बाळूमामाचं मंदिर आहे, तिथं आधी दर्शन घेतल्यानंतर व्हिडिओचा काढायला चालू केले आम्ही. तर असं मन मोठं ठेवा, कुणी कुणाला फसवायचं नाही, कुणी कुणाचं हिसकावून घेऊ नका. आज आमच्या गरिबाच्या नशिबाला किती संकट आलं ही मोठं बघा. संकट म्हणजे फार दिवस झाले, लय दिवस झालं. पण हे का आम्ही काही असा गुन्हा केला. आज आम्हाला सगळे दाजीच्या ओळखीचे शेतकरी लोक सगळे म्हणतात की तुम्ही दाजी आमच्या रानात या व्हिडिओ काढायला, 2 जण या, व्हिडिओ बिनधास्त काढा. मी आज आरसुलीच्या पुढे आलेले भावा बहिणीनं. होय दाजी, आरसुलीच्या पुढे आम्ही आज आलेलो आहेत. खूप लांब आलो आम्ही, कारण अशा लय वाईट असते. जी माझी कहाणी कथा झाली ती दाजीसारख्या सह्या दाजीने केलेल्या सह्यात या. त्याच्यामुळे शेत गेलं भावा बहिणींनी. न विलाज होता. पहिल्या काळात तुम्ही 100 रुपये बी असू दे त्या टायमाला, पण ते दिसत नव्हते का ना दाजी. नव्हते ना. हां, 30 वर्षाखाली कुठं पैसाच दिसत नव्हता. दाजीला 1100 रुपये महिना होता त्यावेळेस. त्या टायमाची कहाणी सांगते. 1100 रुपये महिना होता आणि विनाकारण भर भरायची आली. ती भर भरली आम्ही. ती शेत आमचं एकदम निव्वळ ह्याच्यात थोड्या किमतीत घेतलं, एकदम थोड्या. आणि वरचं 25 गुंठ तर तसंच दिलंय, लिहिलेलं सुद्धा नाही त्याच्यात.